नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करणार आहोत. हम्म. ही दुनिया आहे क्लाउडची, जिथे कम्प्युटर म्हणजे हवेत तयार होतात. बटन दाबून नाही तर मंत्र बोलून. म्हणजे कमांड्स टाईप करून. हो, अगदी. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नमधली एक प्रत्यक्ष एक्सरसाइज करणार आहोत आणि स्वतःचा ॲझ्युअर व्हर्च्युअल मशीन तयार करणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण इंटरनेटवर भाड्याने कॉम्प्युटर घेणार आहोत. बरोबर. पण हे ओला उबर बुक करणं इतकं सोपं आहे? आणि विशेष म्हणजे आपल्याला यासाठी स्क्रूड्रायव्हर किंवा कोणत्याही वायरची गरज नाही. सगळा खेळ फक्त कीबोर्डवर. अगदी. आणि गंमत म्हणजे या कम्प्युटरवर आपण एक छोटीशी वेबसाईट सुरू करणार आहोत. म्हणजे आज आपण फक्त एक कम्प्युटरच नाही तर इंटरनेटवर स्वतःची एक छोटीशी जागा तयार करायला शिकणार आहोत. आणि यासाठी आधी काहीही माहिती असण्याची गरज नाही. नाही, अजिबात नाही. आपण प्रत्येक गोष्ट अगदी हळुवारपणे आणि मजेशीर पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग या डिजिटल बांधकामासाठी तयार आहात? नक्कीच. ठीक आहे. तर आपण आता ॲझ्युअर पोर्टलच्या आत आहोत आणि आपल्यासमोर ही एक काळी स्क्रीन आहे. क्लाउड शेल. हो, क्लाउड शेल. याला तुम्ही अलादीनचा दिवा समजू शकता. आपण जे काही मागू म्हणजे जी कमांड देऊ ती हा दिवा पूर्ण करणार आहे. बरोबर. ही आपली कमांड सेंटर आहे. इथूनच आपण आपल्या संपूर्ण क्लाउड साम्राज्याला नियंत्रित करणार आहोत. वाह! तर आपलं पहिलं काम आहे पायाभरणी करणं. आणि त्यासाठी आपण एक रिसोर्स ग्रुप तयार करणार आहोत. रिसोर्स ग्रुप हे नाव थोडं जड वाटतंय. हा नक्की काय प्रकार आहे? याला तुम्ही एक मोठं रिकामं खोकं किंवा एक शॉपिंग बॅग समजा. शॉपिंग बॅग? ओके. हो. आपण आज जे काही बनवणार आहोत ना, आपला व्हर्च्युअल कम्प्युटर, त्याचं नेटवर्क, त्याची सुरक्षा, या सगळ्या गोष्टी आपण याच एका खोक्यात ठेवणार आहोत. अच्छा, म्हणजे पसारा होत नाही. अगदी. म्हणजे सहलीला जाताना आपण कसं सगळं सामान एका बॅगेत भरतो तसं काहीसं. परफेक्ट उदाहरण आहे. पण हे गरजेचं का आहे? म्हणजे आपण गोष्टी अशा सुट्ट्या का नाही ठेवू शकत? खूप चांगला प्रश्न आहे. समजा तुम्ही 100 गोष्टी तयार केल्या. नंतर तुम्हाला त्यापैकी फक्त आजच्या प्रोजेक्टच्या गोष्टी डिलीट करायच्या असतील. तर त्या एक एक करून शोधाव्या लागतील. डोकेदुखी. बरोबर. पण जर सगळं एकाच खोक्यात असेल तर तुम्ही फक्त ते खोकं उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकू शकता. म्हणजे फक्त एक कमांड? फक्त एक कमांड द्यायची आणि आतलं सगळं काही कायमचं डिलीट. वा, म्हणजे नंतर साफसफाई करायला एकदम सोपं. इतकंच नाही, व्यावसायिक जगात याचे अजून मोठे फायदे आहेत. तुम्ही या पूर्ण खोक्यावर एक बजेट लावू शकता. बजेट म्हणजे कसं? म्हणजे त्यातल्या गोष्टींवर महिन्याला ₹1000 जास्त खर्च होता कामा नये किंवा तुमच्या टीममधल्या फक्त काही लोकांनाच या खोक्याला हात लावण्याची परवानगी देऊ शकता. अरे वा, म्हणजे खर्च आणि सुरक्षा दोन्ही आपल्या नियंत्रणात. एक्झॅक्टली. कमाल आहे. चला तर मग हे जादूचं खोकं तयार करूया. त्यासाठी कमांड कोणती आहे? इट नेम इंट्रो अझ्योर RG. लोकेशन ईस्ट US. ओके. इथे आपण ॲझ्योरला सांगत आहोत की एक ग्रुप तयार कर, त्याला इंट्रो अझ्योर RG असं नाव दे आणि तो अमेरिकेच्या पूर्व भागातील डेटा सेंटरमध्ये ठेव. झालं. पायाभरणी झालीये. आता या पायावर आपण आपली इमारत उभी करणार आहोत. आपला व्हर्च्युअल कम्प्युटर. हो, पण ही कमांड तर एखाद्या रेल्वेच्या तिकिटासारखी लांबचक दिसतीये. हा. Azure VM Create Resource Group Intro Azure RG Name My VM Image Ubuntu 2024 Size Standard D2 SV5 Generate SSH Keys Admin Username Azure User. बापरे. घाबरू नका. हे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा ऑर्डर करण्यासारखंच आहे. पिझ्झा? हो. आपण एकाच वेळी सांगतो की बेस कोणता हवा, टॉपिंग कोणती हवी, चीज कोणतं हवं. आपण इथेही आपल्या कम्प्युटरसाठी तशाच काही गोष्टी निवडत आहोत. अच्छा. चला एक एक करून बघूया. ठीक आहे. तर रिसोर्स ग्रुप इंट्रो अझ्युअर RG म्हणजे हा पिझ्झा इंट्रो अझ्युअर RG वाल्या टेबलवर पाठवा. बरोबर. म्हणजे आपला कम्प्युटर त्या खोक्यात ठेवायचा आहे. हे सोपं होतं. पुढचं आहे नेम माय VM. हे तर नावावरूनच कळते. आपण आपल्या कम्प्युटरला माय VM असं नाव देत आहोत. बरोबर. आता पुढचा महत्वाचा भाग आहे इमेज उबंटू 2204. इमेज? इमेज म्हणजे एक रेडीमेड साचा. यात उबंटू नावाची ऑपरेटिंग सिस्टम आधीच इन्स्टॉल केलेली आहे. अच्छा. जसं आपण नवीन फोन घेतो तेव्हा त्यात अँड्रॉइड आधीच असतं तसंच काहीसं? अगदी. उबंटू हे वेब सर्व्हर्ससाठी खूप लोकप्रिय आहे म्हणून आपण ते निवडलं आहे. आणि साईज स्टँडर्ड D2 SV5. हे काय आहे? कॉम्प्युटरची साईज ML की XL? जवळपास तसंच. हे म्हणजे कॉम्प्युटरची ताकद ठरवतं. गाडीचं इंजिन निवडण्यासारखं आहे. ओके. यातला D म्हणजे जनरल पर्पज सिरीज,
जी आपल्या रोजच्या कामांसाठी जसं की वेब सर्व्हर चालवण्यासाठी उत्तम आहे. आणि V5 म्हणजे 5वी पिढी. 5वी पिढी. हो, जसं गाडीचं नवीन मॉडेल येतं जे कमी पेट्रोलमध्ये जास्त मायलेज देतं, तसंच हे V5 व्हर्जन जुन्या व्हर्जन्सपेक्षा कमी पैशात जास्त चांगली कामगिरी करतं. म्हणजे आपण एक चांगली फॅमिली कार निवडली आहे. रेसिंग कार नाही, पण सायकल पण नाही. बरोबर. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, जनरेट SSH कीज आणि ॲडमिन युजर नेम ॲझ्युअर युजर. हे काय आहे? ॲडमिन युजर नेम म्हणजे या कम्प्युटरमध्ये प्रवेश करण्यासाठी आपलं युजर नेम. सोपं आहे. आणि जनरेट SSH कीज हा सुरक्षेचा भाग आहे. हे पासवर्ड वापरण्यापेक्षा खूप जास्त सुरक्षित आहे. पण नक्की कसं? पासवर्डमध्ये आणि यात काय फरक आहे? फरक खूप मोठा आहे. पासवर्ड म्हणजे तुमच्या घराची एकच चावी. जी कोणीही चोरू शकतं. हो, किंवा अंदाज लावू शकतो. पण SSH कीज म्हणजे 2 चाव्यांचा एक जोड. एक पब्लिक की जी तुम्ही तुमच्या व्हर्च्युअल घराच्या दारावर लावता. आणि दुसरी प्रायव्हेट की जी फक्त आणि फक्त तुमच्याकडे तुमच्या कम्प्युटरवर असते. अच्छा. जेव्हा तुम्ही प्रवेश करायचा प्रयत्न करता तेव्हा सर्व्हर तपासतो की तुमच्याकडची प्रायव्हेट की दारावरच्या पब्लिक कीशी जुळते का. दोन्ही जुळल्या तरच दार उघडतं. वा, म्हणजे ही तर तिजोरीची चावी झाली. कोणी तुमची पब्लिक की चोरली तरी काही उपयोग नाही, कारण खरी चावी तर माझ्याकडे आहे. अगदी. त्यामुळे पासवर्ड 123 सारखे मूर्ख पासवर्ड ठेवण्याची गरजच नाही. अजिबात नाही. ही पद्धत क्लाउडमध्ये खूप महत्वाची मानली जाते. चला तर आता एंटर दाबा. ओके. एज्युअर आता आपल्यासाठी हे सगळं साहित्य एकत्र करून कॉम्प्युटर तयार करायला सुरुवात करेल. याला काही मिनिटं लागतील. आपला कॉम्प्युटर तयार झाला आहे. आपल्याला एक पब्लिक IP ॲड्रेस मिळाला आहे. हा आपल्या नव्या घराचा पत्ता आहे. हो. पण एक मिनिट, आपण घर तर बांधलंय, पण आत जाण्याचा दरवाजा उघडा आहे का? म्हणजे लोक आपल्या वेबसाईटला भेट देऊ शकतील का? नाही, अजून नाही. इथे सुरक्षेचा अजून एक स्तर आहे. एज्युअर बाय डिफॉल्ट सगळे दरवाजे बंद ठेवतो. सगळे? हो. याला नेटवर्क सिक्युरिटी ग्रुप किंवा आपल्या घराचा सिक्युरिटी गार्ड समजा. तो कोणालाही आत येऊ देत नाही. अच्छा. आपल्याला त्याला सांगावं लागेल की अरे दादा, जे कोणी वेबसाईट बघायला येत आहेत त्यांना पोर्ट 80 नावाच्या दरवाजाने आत येऊ दे. पोर्ट 80? हो. हे काय आहे? कॉम्प्युटरमध्ये हजारो पोर्ट्स म्हणजे दरवाजे असतात. प्रत्येक दरवाजा एका विशिष्ट कामासाठी असतो. जसं की ईमेलसाठी वेगळा दरवाजा, फाईल ट्रान्सफरसाठी वेगळा. ओके. तसंच वेबसाईटसाठी जो स्टँडर्ड दरवाजा आहे तो आहे पोर्ट 80. आपल्याला हा दरवाजा उघडावा लागेल. ठीक आहे. मग या सिक्युरिटी गार्डला सूचना कशी द्यायची? त्यासाठी एक सोपी कमांड आहे. ॲज VM ओपन पोर्ट 80 रिसोर्स ग्रुप इंट्रो अज्युअर RG नेम माय VM प्रायोरिटी 900. मोठी आहे कमांड. हो, पण याचा अर्थ सोपा आहे. माय VM नावाच्या मशीनसाठी पोर्ट 80 उघडा आणि प्रायोरिटी 900 म्हणजे या नियमाला आपण एक नंबर देत आहोत. उत्तम. म्हणजे आता आपलं घर तयार आहे आणि पाहुण्यांसाठी दरवाजाही उघडा आहे. पण घरात तर काहीच नाहीये. घर अजून रिकामं आहे. बरोबर. आपला व्हर्च्युअल कम्प्युटर सध्या एका कोऱ्या पाटीसारखा आहे. आता आपल्याला त्यावर काहीतरी लिहायचं आहे. काय लिहिणार आहोत? आपण त्यावर एनजिंग्स नावाचा एक वेब सर्व्हर इन्स्टॉल करणार आहोत, जो आपली वेबसाईट लोकांना दाखवण्याचं काम करेल. आणि हे करण्यासाठी आपल्याला त्या कम्प्युटरमध्ये लॉग इन वगैरे करावं लागेल का? नाही. आणि इथेच क्लाउड ऑटोमेशनची खरी जादू आहे. अच्छा. आपण त्या कम्प्युटरला बाहेरूनच सूचनांची एक यादी पाठवू शकतो. या पद्धतीला कस्टम स्क्रिप्ट एक्सटेन्शन म्हणतात. म्हणजे आपण कम्प्युटरला एक टू डू लिस्ट किंवा कामाची चिठ्ठी पाठवत आहोत. अगदी. की बाबा रे, तू चालू झाल्यावर लगेच ही कामं करून टाक. अगदी तसंच. आपण त्याला एक स्क्रिप्ट पाठवणार आहोत. ती स्क्रिप्ट GitHub नावाच्या वेबसाईटवर ठेवली आहे. GitHub म्हणजे प्रोग्रामर्ससाठी एक लायब्ररी आहे, जिथे ते आपला कोड ठेवतात आणि एकमेकांसोबत शेअर करतात. ओके. आणि ही कमांड आहे ॲज ए VM एक्सटेन्शन सेट आणि पुढे ती GitHubची लांबलचक लिंक. हो. पण त्या चिठ्ठीत म्हणजे स्क्रिप्टमध्ये नक्की लिहिलंय तरी काय? ती एक साधी बॅश स्क्रिप्ट आहे. बॅश ही लिनक्सची मातृभाषा आहे. मातृभाषा? हो. जसं आपण विंडोजमध्ये कमांड देतो तसंच लिनक्समध्ये कमांड देण्यासाठी बॅश वापरतात. त्या स्क्रिप्टमध्ये 3 मुख्य सूचना आहेत. कोणत्या? पहिली, sudo apt-get update. हे म्हणजे बाजारात जाऊन विचारण्यासारखं आहे, नवीन काय आलंय. म्हणजे सॉफ्टवेअरची यादी अपडेट कर. बरोबर. दुसरी, sudo apt-get install -y nginx.
ही मुख्य सूचना आहे. ती Nginx नावाचा वेब सर्व्हर इन्स्टॉल करते. आणि तिसरी, थांबा, तिसरी मी सांगतो. ती नक्कीच आपल्या वेबसाईटसाठी एक तुमचं स्वागत आहे असं बोर्ड तयार करत असणार. एकदम बरोबर. ती एक छोटी HTML फाईल तयार करते, ज्यात लिहिलं असेल, वेलकम टू Azure, माय नेम इज MyVM. वा, जेणेकरून जेव्हा आपण त्या पत्त्यावर जाऊ तेव्हा आपल्याला खात्री पटेल की आपण योग्य ठिकाणी पोहोचलो आहोत आणि सगळं व्यवस्थित काम करतंय. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण त्या कम्प्युटरला स्पर्शही न करता फक्त बाहेरून एक चिठ्ठी पाठवून त्याच्याकडून एवढं सगळं काम करून घेतलं. विचार करा, जर असे 100 कॉम्प्युटर तयार करायचे असते तर प्रत्येकावर जाऊन हे काम करणं किती डोकेदुखी ठरली असती. या पद्धतीने तर काही मिनिटात काम होईल. आणि हीच क्लाउडची खरी ताकद आहे. याला स्केलेबिलिटी आणि ऑटोमेशन म्हणतात. आणि झालं, फक्त 3-4 कमांड्स वापरून आपण काही मिनिटात क्लाउडवर एक व्हर्च्युअल कॉम्प्युटर तयार केला, त्याला सुरक्षित केलं. आणि त्याला एका चालत्या बोलत्या वेब सर्व्हरमध्ये रूपांतरित केलं. वा, आता जर आपण तो पब्लिक IP ॲड्रेस आपल्या ब्राउझरमध्ये टाकला तर आपल्याला तो वेलकम मेसेज दिसेल. नक्कीच. यातली सर्वात मोठी आणि शक्तिशाली संकल्पना जी आपण आज शिकलो ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड. हो, याला शॉर्टमध्ये IAC म्हणतात. म्हणजे आपलं बांधकाम, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आता विटा सिमेंटचं राहिलं नसून ते एका कोडमध्ये किंवा टेक्स्ट फाईलमध्ये रूपांतरित झालंय. बरोबर. तंतोतंत आपण कुठेही माऊसने क्लिक केलं नाही, आपण फक्त कमांड्स लिहिल्या. हो. या कमांड्स म्हणजे आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा ब्लूप्रिंट किंवा रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही सेव्ह करू शकता, तुमच्या मित्रांना पाठवू शकता. आणि तीच रेसिपी वापरून कोणीही कुठेही कधीही तंतोतंत तसाच कम्प्युटर तयार करू शकतो. अगदी. याचा अर्थ यात मानवी चुकांना वावच नाही. प्रत्येक वेळी निकाल सारखाच येणार. बरोबर. आणि उद्या जर माझा हा कॉम्प्युटर क्रॅश झाला तर मला काळजी करायची गरज नाही. मी फक्त ह्याच कमांड्स पुन्हा चालवून काही मिनिटात नवीन कॉम्प्युटर उभा करू शकेन. आणि फक्त एक नाही तर हजारो. विचार करा, मोठ्या कंपन्या जसं की नेटफ्लिक्स किंवा Amazon, त्यांना एकाच वेळी हजारो सर्व्हर्सची गरज लागते. ते एक सर्व्हर तयार करत बसत नाहीत. त्यांच्याकडे अशा स्क्रिप्ट्स असतात ज्या एका क्लिकवर संपूर्ण डेटा सेंटर उभं करू शकतात. अविश्वसनीय. हे फक्त सोपं नाही, तर हे व्यवसायाची गती प्रचंड वाढवतं. जेव्हा तुम्ही तुमचा कोड वापरून काही मिनिटात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकता, तेव्हा नवीन कल्पनांची चाचणी घेण्याचा खर्च आणि वेळ जवळपास 0 होतो. अच्छा. यामुळेच आजच्या स्टार्टअप्सना इतक्या वेगाने नवनवीन गोष्टी करणं शक्य होतं. तर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण आता एका स्क्रिप्टने एक मशीन तयार केली. पण विचार करा, जर एका रात्रीत एक संपूर्ण ई-कॉमर्स वेबसाईट उभी करायची असेल, ज्यासाठी 10 वेब सर्व्हर्स, 2 डेटाबेस सर्व्हर्स आणि त्या सगळ्यांना जोडणारं एक सुरक्षित नेटवर्क लागेल, तर हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड वापरून कसं शक्य होऊ शकतं? एकच मोठी मास्टर रेसिपी कशी तयार करता येईल, जी हे सगळं आपोआप तयार करेल? यावर नक्की विचार करा.